बातमी आहे पुण्यामधून। पुण्यात सुप्रिया गट आक्रमक झालाय। रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात निषेध आंदोलन करण्यात येते। विरोधकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, सुप्रिया गटकडून आरोप होतोय। रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात पुण्यामध्ये सुप्रिया गट आक्रमक झालाय। विरोधी पक्षातील अनेक लोकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रयत्न केला जातोय, असा आरोप सुप्रिया गटाकडून केला जातोय। सरकार हमसे डरती है, अरे सरकार हमसे डरती है, अरे देशाचे दोन सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है। सुप्रिया गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया। आज रोहित पवार यांची ईडी चौकशी होते आणि त्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये शरद पवार गटाकडून जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी महिला आणि शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष या ठिकाणी आंदोलनात आहेत। आपण त्यांची संवाद साधणार आहोत। अध्यक्ष, नक्की रोहित पवारांची आज ईडी चौकशी होती आणि आपण या ठिकाणी आंदोलन करत आहात। मागच्या 10 वर्ष या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारचं राज्य आहे। या राज्यामध्ये मागच्या 10 वर्षात एकाही भाजप नेत्याच्या, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एकाही भाजपच्या नेत्याच्या घरी ईडी किंवा सीबीआयची नाही का धाड पडलेली नाही किंवा कारवाई झालेली नाही। उलट पक्षी जे नरेंद्र मोदींना, अमित शहाना विरोध करतात त्या राजकीय पक्षांना, त्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे। मागच्या 2-3 महिन्यापासून जयंत पाटील साहेबांच्या घरी धाडी मारल्या जातात। रोहित दादांना मागच्या 8 दिवसापासून ईडी कार्यालयात बोलवण्यात येत आहे, आज पुन्हा बोलवण्यात येत आहे। कुठेतरी जे आमच्यावर येणार आहेत त्यांना आम्ही तुरुंगात टाकू अशा प्रकारचा इशारा मोदी सरकार देतोय। पण या निमित्ताने आम्ही आज मोदी सरकारचा धिक्कार व्यक्त करतोय, त्यांना हा इशारा देतोय की तुम्ही कितीतरी धाकट दापशा केला तरी आम्ही तुमच्या दबावाला बळी पडणार नाही, वेळेपासून आम्ही जेलमध्ये जाऊ। पण रोहित पवार ईडी चौकशीला सहकार्य करतात। यापूर्वी त्यांनी सांगितलं की माझं पूर्णपणे सहकार्य राहणार आहे आणि आपण या ठिकाणी आंदोलन करतो। या ठिकाणी हे आंदोलनाच्या करता आहे की कुठे काल हेमंत सोरेन यांना अटक झालेली आहे। आज अशाच प्रकारचा दबाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणण्याचा प्रयत्न केला जातोय। जे त्यांच्यावर जातील त्यांना क्लीन शीट दिली जाते आणि जे त्यांच्यावर विरोधात जातील त्यांना तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला जातोय। म्हणून या हुकुमशाहीच्या विरोधात हे आंदोलन आहे। तर या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। अजिंक्य नाईगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।